चला तर पाहू कसा बनवायचा पास्ता पहा। त्यासाठी मी इथे सगळ्या वेजेस घेतलेले आहेत। आता मी पाणी गरम करून त्याच्यामध्ये आपला पास्ता टाकून बॉईल करून घेणार आहे। पहा आपला पास्ता आता बॉईल झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता यानंतर आपण हा गाळून घ्यायचा आहे आणि तुम्ही पहा आपला पास्ता किती सॉफ्ट झालेला आहे। आता मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि ते तेल सगळ्या पॅनला मी फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला, तो छान असा फ्राय करायचा आहे आणि तो फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। ते फ्राय झाल्यानंतर इथे किसलेलं आलं आणि किसलेली लसूण टाकलेली आहे आणि पुन्हा छान फ्राय केलेलं आहे। पहा आता आपण यामध्ये शिमला मिरची, त्याच्यानंतर गाजर आणि जी आपली कांद्याची पात असते ती बारीक चिरलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त मीठ नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आहे। पहा यानंतर आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत। चिली फ्लेक्स टाकल्यानंतर ऑरेगॅनो टाकायचं आहे। ऑरेगॅनो झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पिझ्झा मिक्स टाकायचं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर टाका, नसतील अवेलेबल तर नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर आपण यामध्ये रेड चिली सॉस टाकायचा आहे, त्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचा आणि हे छान मिक्स करायचं आहे। आपण यामध्ये आता शेजवान चटणी टाकायची आहे। पहा शेजवान चटणी टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। हा मसाला एकदम छान परतवायचा। त्यानंतर यामध्ये आपण पास्ता मसाला टाकायचा आहे। पहा हा आपण पास्ता मसाला आपला पास्ता मसाला टाकल्यानंतर आपण हे मसाले सगळे छान फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं गाजर आणि जे आपली शिमला मिरची वगैरे आपण टाकलेलं होतं ते छान मॉइस्ट झालं आहे। आता यामध्ये आपण पास्ता टाकायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने आपण हे छान असं मिक्स केलेलं आहे आणि आता आपला पास्ता 5 मिनिटामध्ये रेडी होणार आहे। आता यावरती आपण चीज किसून टाकायचं आहे। पहा अशा पद्धतीने चीज टाकायचं आहे। पहा चीज टाकल्यावर त्यावर आपण चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकून घेणार आहोत आणि आता त्यावरती 2 सेकंद झाकण ठेवायचं म्हणजे चीज मॉइस्ट होतं। आणि पहा आता आपला पास्ता रेडी झालेला आहे। कसा वाटला? पहा माझ्या मुलींना तर हा पास्ता आवडला। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका।